दादा आपण मालेगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे। काय प्रकरण आहे का गुन्हा? जय श्रीराम। भारताचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र व भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी एका चॅनलवर उबाटाचे उपनेते सुषमाताई अंधारे यांनी काही विधान केले होते, ते आक्षेपार्ह आहे। त्याच्यात हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्यांनी जाणीवपूर्वक हिंदू धर्मांच्या भावना दुखावल्या गेल्या असे त्यांनी जे स्टेटमेंट दिलं त्याबद्दल 26 तारखेला आम्ही चिखलवाड्याला असताना मी व माझा मित्र श्याम देवरे यांनी ते भाषण ऐकल्यानंतर ज्येष्ठ विधितज्ञ सुधीर अक्कर साहेब, योगेश निकम साहेब यांच्याशी चर्चा करून अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती साहेब यांच्याकडे तक्रार नोंदवली। त्या विषयानिमित्त आज त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि त्यांच्यावर लवकरच कोर्टात त्यांना यावं लागेल आणि या विषयावर त्यांना पुरावे सिद्ध करावे लागतील। ज्या पद्धतीने वारंवार राजकीय नेत्यांचे देवदेवतांविरोधात भाषण होत आहेत, काल देखील जितेंद्र आव्हाड यांनी केले भाषण, काय सांगतात? मौलाना जितेंद्र आव्हाड यांनी जे भाषण दिलेलं आहे ते पूर्ण आक्षेपार्ह आहे। हिंदू धर्मांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे। ज्यावेळेस अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर बनवत होतं त्यावेळेस ते आधी प्रश्न विचारत होते की आम्ही ज्यावेळेस सांगितलं होतं की रामलला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे, त्यावेळेस त्यांनी सांगितलं मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे। तो मंदिर बन रहा है राम जन्मभूमि के स्थान पर, अब तो भगवा लहराएगा पूरे हिंदुस्तान पर। मौलाना जितेंद्र आव्हाड यांनी ऐकून घ्यावं की त्यांनी जे शब्दप्रयोग केलेले आहे त्याचा पुरावा आणावा। याचा कुठलाही पुरावा नाही। प्रभू श्रीरामचंद्र हे मांसाहारी होते असा त्यांनी पुरावा द्यावा, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू। ज्या पद्धतीने तीव्र आम्ही आंदोलन व्यक्त करू, त्यांच्यावर निषेध व्यक्त करू। माय राम सीतासारखा जोडा जन्माला जाऊ दे, तुम्ही आपली म्हणेल बाई मला रामासारखा नवरा काही परवडत नाही। 7 महिन्याच्या गरोदर सीतामाईला जो जंगलात सोडून देतो असा नवरा कुणाला चालेल जो गरोदर बायकोला जंगलात सोडून देईल आणि एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून बायकोवरती संशय घेईल। बरं, विशेष रामायण बघणारे, ऐकणारे, सांगणारे, रामायणावर मालिका बनवणारे किंवा रामायण ही मालिका मिटक्या मारत बघणारे यांच्यापैकी एकाच्याही मनात हा प्रश्न निर्माण होत नाही की रामाच्या मनात शंका आली एका क्ष माणसाच्या, मी जाणीवपूर्वक जातीचे